राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीतून राज्याला पहिला नदीजोड प्रकल्प मिळाला आहे। विदर्भासाठी महत्त्वाकांक्षी असलेला प्रकल्प वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पाला मंजुरी देण्यात आली। या प्रकल्पामुळे जवळपास 4.5 लाख हेक्टर शेतजमीन सिंचनाखाली येणार आहे। पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भासाठी हा प्रकल्प महत्त्वाचा असेल। नदीजोड प्रकल्पातून विदर्भातील 6 जिल्ह्यातील 15 तालुक्यांना सिंचनाचा लाभ मिळणार आहे। दरम्यान हा नदीजोड प्रकल्प आहे तरी कसा आपण जाणून घेऊया। कन्हान वर्धा वैनगंगा नळगंगा पूर्णा तापी इंद्रावती वर्धा वर्धा पैनगंगा पूर्णा असा हा नदीजोड प्रकल्प आहे। गोसीखुर्दमधील अतिरिक्त पाणी वैनगंगा उपखोऱ्यातून बुलढाण्यातील नळगंगापर्यंत वळवण्यात येणार आहे आणि या जोडकालव्याची लांबी असणार आहे 426.52 किलोमीटर इतकी। नागपूर वर्धा अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा जिल्ह्यात 3,71,277 हेक्टर क्षेत्र यामुळे सिंचनाखाली येईल। याशिवाय वैनगंगा नळगंगा नदीजोड प्रकल्पासाठी 88,575 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।